हडपसरमध्ये वसुली एजंटची गुंडगिरी की पत्नीसमोर ग्राहकाला मारहाण, पोलीस काय धडा शिकवणार? पुण्यातील हडपसरमध्ये घडलेली ही घटना आता संतापाचा ज्वालामुखी बनते आहे. पत्नीसमोरच एका ग्राहकाला बेदम मारहाण आणि तेही भर रस्त्यात. वसुली एजंट यांची ही उघड दादागिरी पाहून नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. मोठा प्रश्न आता समोर येतो, या वसुली एजंटांना कायद्याचा धाक उरलाच नाहीये का? कोणाच्या परवानगीने ते लोकांना सार्वजनिक ठिकाणी मारहाण करत आहेत? ही केवळ वादाची घटना नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेला दिलेलं उघड आव्हान आहे. आता सगळ्यांचं लक्ष पोलिसांकडे लागलं आहे. ज्या ठिकाणी ग्राहकाला मारहाण झाली त्याच ठिकाणी त्या एजंटावर कारवाई करून त्यांना धडा शिकवला जाणार का, की ही घटना फक्त कागदोपत्रीच राहणार? सामान्य नागरिक आज या एजंटाच्या त्रासाला कंटाळलेले आहे. फोनवर धमक्या, नातेवाईकांना कॉल करून अपमान आणि आता थेट रस्त्यावर मारहाण, हे सगळं किती दिवस सहन करायचं? भर रस्त्यात मारहाण, शिवीगाळ आणि धमक्या. कायदा हातात घेण्याची ही हिंमत येते कुठून? नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतो आहे. आज अनेक जण वसुली एजंटांच्या त्रासाला कंटाळले. कर्ज घेतलेल्या व्यक्तीने फोन उचलला नाही तर एजंट थेट त्यांच्या कॉलची लिस्टमध्ये नातेवाईकांना, मित्रांना फोन करून त्रास देतात. कधी अपमान तर कधी उघडपणे शिवीगाळ. हा छळ नेमका कुठल्या कायद्याच्या चौकटीत बसतो, की हे सरसर कायद्याचं उल्लंघन आहे? सरकार आणि पोलीस यावर कठोर कारवाई करणार का, की अशाच घटना वाढत राहणार? प्रश्न एवढाच नाही, हा छळ काहींना मानसिक तणावाच्या टोकावर नेतो. एखाद्याने नैराश्यात जाऊन टोकाचं पाऊल उचललं तर त्याची जबाबदारी कोण घेणार आणि त्यानंतरच प्रशासन जागं होणार का? हडपसरची ही घटना एक इशारा आहे. पोलीस आणि प्रशासन यावर ठोस कारवाई करणार का, की अशा दादागिरीला मोकळं रान मिळणार आहे? याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागून राहिलं आहे. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी ब्युरो मुन्ना मुजावर यांचा विशेष रिपोर्ट. तुम्ही कॉन्स्टेबल होते ना? आहेत ना कॉन्स्टेबल? कुठल्या चौकीत आहेत? कुठल्या चौकीत आहेत? चौकीत आहेत. चौकीत बांबू घेऊन आला मला.